हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। गोंदिया, अमरावती, गडचिरोली, वर्ध्याला पावसानं झोडपलं। विदर्भात पावसाचं थैमान, आजही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। यवतमाळ जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट, शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर, सिपना आणि मेघा नदीला पूर। गडचिरोली जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा, जिल्ह्यातील 17 मार्ग बंद। नाशिकमध्ये संततधार मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज, तर गोदावरी आणि दारणा काठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना। भिवंडीमध्ये धोकादायक इमारत कोसळली, 4 जणांचा मृत्यू, काही जण अडकल्याची शक्यता। आसाममध्ये पूरस्थिती गंभीर, 6 लाख लोक बाधित, मृतांची संख्या 78 वर, अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा। पेपरफुटी रोखणारं विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये मंजूर, पेपर फोडणाऱ्या गँगला सोडणार नसल्याचा पंतप्रधान मोदींचा इशारा। उपसभापती सचिन अहिर यांच्या घरी चोरी करणाऱ्या दोन्ही चोरांना झारखंडमधून अटक, दोन्ही चोर घरामध्ये काम करणारीच निघाले। पुण्यामध्ये वाहनांची तोडफोड सुरूच, उत्तमनगरमध्ये 4 ते 5 वाहनांची तोडफोड, संशयित आरोपी अल्पवयीन असल्याची पोलिसांची माहिती। नागपूरमध्ये एका 17 वर्षीय महिला क्रिकेटपटूची आत्महत्या, विदर्भाच्या टीममध्ये निवड न झाल्यानं स्वतःला संपवलं। भिवंडीमध्ये सिगारेट पिण्याच्या वादातून युवकाची हत्या, धारदार शस्त्रानं हल्ला, तर उपचाराच्या दरम्यान मृत्यू। मुंबई उच्च न्यायालयामधील स्टाफ कॅन्टीनचा अन्न परवाना एफडीएकडून निलंबित, नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका। मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड करणाऱ्या पॅनलमध्ये सरन्यायाधीश का नाहीत, सुप्रीम कोर्टाच्या बेंचचा सरकारला सवाल। राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भालाफेकपटू नीरज चोप्रा चमकला, नीरज चोप्राची उपांत्य फेरीमध्ये धडक।